रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतो. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, न करिता परनिंदा परद्रव्याबिळास, काय तुमचे यास वेचे सांगा. संताचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास वेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याच साठी, आणि कते आटी न लागे काही. महाराज या अभंगामध्ये सदाचाराविषयी सांगतात किंवा भक्तीविषयी पण सांगतात. महाराज आपल्या अंगी किंवा आपला आचार जो आहे तो योग्य कसा होईल याच्यासाठीच्या काही टिप्स देत आहेत. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, पराविया नारी माऊली समान. सोप्या सोप्या गोष्टी सांगताय. तुम्ही सद्वर्तनी होण्यासाठीचे ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, किचकट नाही, अगदी सोप्या गोष्टी महाराज सांगतात. आणि म्हणतात की पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्री माते समान म्हणायला तुमचे काही पैसे जातात का म्हणतात महाराज. काय जातं तुमचं म्हणतात. फ्री मधली स्कीम दिली महाराजांनी, सगळं फ्री आहे इथं. पुढे म्हणतात, न करिता परनिंदा परद्रव्य अभिळास, काय तुमचे या सेवेचे सांगा. दुसऱ्याची निंदाच करायची नाही किंवा दुसऱ्याच्या परद्रव्याचा अभिलाष करायचा नाही, हाव ठेवायची नाही. दुसऱ्याचं द्रव्य आपल्याला मिळावं म्हणून हाव ठेवायची नाही. काय जाणार आहे तुमचं याच्यात सांगा. तुमचं काय नुकसान आहे याच्यामध्ये म्हणतात महाराज. महाराज म्हणतात, काय तुमचे या सेवेचे सांगा. तुम्ही काय याच्यात खर्च करणार आहे. फक्त दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि दुसऱ्याच्या कुठल्या गोष्टीचा अभिलाष ठेवायचा नाही. अजून अशा गोष्टी सांगतात म्हणतात महाराज, सोप्या सोप्या गोष्टी सांगतात. बैसलिया ठाई म्हणिता राम राम, काय होयस रमायचे सांगा. बसलेल्या जागेवर इतर काही गप्पा मारण्यापेक्षा, कुणाच्या तर कुचाळक्या करण्यापेक्षा किंवा काहीतरी फालतू गोष्टी बोलत बसण्यापेक्षा रामराम म्हणत बसला, काय तुमचं जाणार आहे म्हणतात महाराज. बसल्या जागेवर दुसरं काहीतरी करण्यापेक्षा, नको त्या क्लिप्स बघत बसण्यापेक्षा, नको त्या रील्स बघण्यापेक्षा रामनामाचा जप करत बसलात किंवा रामरामाचं काहीतरी बघत बसलात तर तुम्हाला काय अडचण आहे. बोलत राहिलात, रामनाम बोलत राहिला, तुमचं काय जाणार आहे म्हणतात महाराज. असंच सांगतायत. पुढे म्हणतायत की संताचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे या सेवेचे सांगा. संतजनांनी सज्जनांनी ज्या काही गोष्टी आपल्याला वचन म्हणून सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायला काय हरकत आहे म्हणतात. नुकसान आहे का काय. ठेवा ना विश्वास. नको त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवता आणि अडचणीत येतात. आणि मग संतांनी सांगितलेली वचनं तर तुम्हाला कधी धोक्यात घालणार नाहीत. संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवायला तुमचं काही जाणार नाही, उलट तुम्हाला काहीतरी मिळेल. मग काय हरकत आहे तुम्हाला संत वचनावरती विश्वास ठेवायला म्हणतात महाराज. सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या अवघड गोष्टी आहेत, भानगडीतच पडू नका. महाराज म्हणतात की खरे बोलता कोण लागती सायस, काय वेचे असं ऐसे सांगा. खरं बोला ना. जे काही बोलायचं ते सत्य बोला. सत्य बोलायला तुम्हाला काय त्रास आहेत म्हणतात महाराज. काय तुम्ही काय त्यात, तुमचं काय जाणार आहे म्हणतात महाराज. खोटं बोलायला डोकं चालवावं लागतं. काही खोटं बोललं ते लक्षात ठेवावं लागतं. खरं बोलायला एकदा खरं बोललं, जे आहे ते बोललं ना, डोक्याला ताणच नाही. जे बोललं ते बोललं, जे आहे ते त्याला लक्षात ठेवायची गरज नाही. खोटं बोललेलं मात्र याला काय, एक खोटं लपवायसाठी दुसरे 10 खोटं बोलावं लागतं परत.
पण खरं बोलायला तुम्हाला काहीच द्यावं लागत नाही. मग खरं बोला ना, सत्य बोला, सत्य वागा म्हणून सांगतायत महाराज. पुढे म्हणतायत, तुका म्हणे देव जोडे याचसाठी, तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणि ते अटी न लागे काही. वरी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, देव आपोआप जुळतो, देवाची तुमची भेट होते, देवाशी जोडले जाता. याच्यापेक्षा वेगळा खटाटोपच करायची गरज नाही म्हणतात महाराज. म्हणतात आणि ते अटी न लागे काही, दुसरी अटच नाही. परमेश्वराला भेटायचं आहे, परमेश्वराशी जोडलं जायचंय, दुसरी अट नाही. काही काही करा, परस्त्री माते समान मान. आणि हे सोपं आहे म्हणतात महाराज. काय तुम्हाला धन मोजावं लागतं का? परस्त्रीला जर माते समान मांडलं, फायदाच आहे म्हणतात महाराज. कुठलीही परस्त्री असू द्या, तिला जर तुम्ही आईच्या भावनेनं म्हणा किंवा माऊली म्हणालात, आई म्हणालात, प्रेम जास्त मिळेल. उलट तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं किंवा इतर भावनेनं बघत असाल, तिच्यावर जास्त खर्च करावा लागेल. महाराज म्हणतात आई म्हणा, काय खर्च आहे? नुसतं आई म्हणा, तिला माऊली म्हणा, तुमचा खर्चच नाही, तुम्हाला कुठलाच खर्च नाही म्हणतात त्या स्त्रीवर. उलट सगळ्यात जास्त प्रेम तुम्हाला मिळेल. न करिता परनिंदा, न करता परनिंदा, काय होय श्रमायचे सांगा. महाराज काय म्हणतात, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष. दुसऱ्याची निंदा करत बसताना, बसलेल्या जागेवर आपल्या स्वतःच्या हिताचं काही बोलण्यापेक्षा, दोन माणसं भेटल्यावर बऱ्याच वेळा हेच घडतं, आपल्यातलं काही नाही बोलायचं, तिसऱ्याची निंदा करत बसायचं. परनिंदा जर करायचं टाळलं किंवा दुसऱ्याचं काहीतरी फुकटचं, ज्या ज्या ठिकाणी फुकट मिळतं तिथं आपला फायदा नाही, उलट तोटा, हे कायम लक्षात ठेवा. जर काही कोणी म्हणत असेल थोड्या दिवसात दाम दुप्पट करून मिळतात, लवकरच पैशाची दुप्पट, फसवणूक आहे. तुम्हाला दुसऱ्याचं द्रव्य लाभ नाहीच आहे, त्याचे हव्यास पण ठेवू नका. महाराज म्हणतात परद्रव्य अभिलाष कशाला ठेवतात? तुमचं याच्यात काय जाणार आहे? दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष ठेवताना आधी तुम्हाला तुमचं काहीतरी द्यावं लागणार आहे, तेव्हा तुमचे दाम दुप्पट होतील. होणार तर नाहीतच, तेही जातील खरं तर. त्यामुळं परद्रव्याचा अभिलाष नको. दुसऱ्याची निंदा करण्यात आपला चांगला वेळ, उलट दुसऱ्याला चांगलं म्हणा, तो तुमच्या मदतीला येईल. तो तुमचं गावभर गोडवं गात बसेल, तुम्ही त्याला चांगलं म्हणालात तर. त्या उलट निंदा केली तर आपल्याला कोण चांगलं म्हणणार आहे? मग निंदा टाळा आणि दुसऱ्याच्या परद्रव्याचा अभिलाषही टाळा म्हणतात महाराज. पुढे काय म्हणतात महाराज, बैसली ठाई म्हणता राम राम. नुसतं रामराम म्हणा. का रामराम म्हणा? जो माणूस रामाचा भक्त असतो किंवा रामनामाचा जप करतो, त्या माणसाकडून शक्यतो वाईट कुणाचं होत नाही, वाईट कृत्य सुचतही नाही, वाईट गोष्टी घडतही नाहीत, त्या माणसाची फसवणूकही होत नाही म्हणतात. काहीच होत नाही, वाईट कृत्यच हातातून घडत नाही. मग बसल्या जागी रामराम म्हणायला काय हरकत आहे? वाईट तर कोणी म्हणत नाही. आणि म्हणणार म्हणून म्हणा, रामराम म्हणा म्हणतात महाराज. म्हणतात तुम्हाला काय श्रम आहे? राम म्हणायला काय श्रम आहे? लोक हे मिळावं ते मिळावं म्हणून नाही ते कुठाने करत बसतात, काही करतात, काही कर्मकांड करत बसतात, कुठं काही कुठाने करत बसतात, नको तिथं जातात. त्यापेक्षा फक्त बसल्या जागी राम राम म्हणा, मन स्थिर राहील, चित्ताची शांतता होईल आणि हवं ते मिळेल ना. सगळ्या गोष्टीचा लाभ सांगताना महाराज पुढे म्हणतात, संतांची वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यातवेचे सांगा. प्रश्नच विचारतात महाराज. नको त्याचा ऐकताना, नको त्या माणसाचं ऐकताना, काही ऐकताना, खोट्या खोट्या गोष्टी ऐकून तुम्ही फसताना का म्हणतात? त्यापेक्षा संतांचं ऐका. संत काय सांगतात? संत वाईट सांगतच नाही. संत सांगतात सज्जनांची संगत करा, संत सांगतात सत्कर्म करा, संत सांगतात सत्य वाचा बोला. यात काय वाईट आहे? ही वचनं ऐकायला तुमचं काय, तुम्हाला काय द्यायला लागणार आहे म्हणतात. या सगळ्या गोष्टी करा असं सांगताना पुढे म्हणतात, खरं बोलता कोण लागतीच आहे, फक्त खरं बोला. काय सायास आहे, काय कष्ट आहे म्हणतात महाराज. वेगळं काय करावं लागतं खरं बोलण्यासाठी? जे बोलेल ते सत्य बोलेल. गंमत आहे, फायद्याचं सांगतायत महाराज. जे कोणी सत्य आणि सत्य बोलतो त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. बघ म्हणजे लाभच आहे. जे बोलाल म्हणजे जो कोणी नेहमी सत्यच आणि सत्य बोलतो, त्याच्या तोंडातून असत्य येतच नाही, त्या माणसाच्या तोंडातून जे म्हणून बाहेर पडेल ते सत्य होतं, ते होतच, ते पूर्णच होतं. वाचा सिद्धी म्हणतात त्याला. एक सत्य बोलण्याचा फक्त तेवढा इतका मोठा लाभ आहे. मग काय अट्टास आहे तुम्हाला? सत्य बोलायला काय त्रास आहे म्हणतात महाराज. खरे बोलता काय लागती सायास.
खरंच बोला म्हणून सांगतात. आपल्या हिताच्या सगळ्या गोष्टी सांगताना महाराज पुढं म्हणतायत आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, खरं बोललात, पर स्त्रीला माते समान म्हणलं, पर निंदा, पर द्रव्याचा अभिलाष टाळला, हव्यास टाळला, किंवा बसल्या जागी रामनामाचा जप केला, संतांची वचनं आपण अंमलात आणली, ती सत्य वचनं जे आहेत त्याचं आपण अनुकरण केलं, हे जे करते तिथं तर देव येतो, तिथं तर परमेश्वर तुम्हाला स्वतःहून भेटायला येतो, तिथंच तुमची परमेश्वराची भेट होते म्हणतात महाराज. वेगळं काहीच करावं लागत नाही. या 4-5 गोष्टी गेल्या ना, देव भेटलाच म्हणून समजा. देव भेटण्याचा सोपा मार्ग महाराजांनी सांगितलाय. चला या अभंगाच्या निमित्तानं, या अवघड पण तेवढ्याच सोप्या, काहीच न द्यावं लागणाऱ्या, कुठलंच कष्ट न करावं लागणाऱ्या सोप्या सोप्या मग गोष्टी ज्या महाराजांनी सांगितल्यात त्या अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया. देवाला भेटू, नव्हे देवच होऊन जाऊ. रामकृष्ण.